काम करतायत आकिब बाय आणि आम्हाला युट्यूब स्पॉन्सरशिप केलंय पीसीएल ग्रुप यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळालंय. तसेच जे आपली जी साऊंड सिस्टीम आहे जो आमचा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचवलं ज्यांनी काम केलंय आणि ही विद्युत आपण रोषणाई बघतोय जे लाइटिंग बघतोय ते आम्हाला दिलंय सचिन तबीब यांच्या माध्यमातून मिळालंय. धन्यवाद सचिन तबीब, आपले देखील या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि ज्यांनी देणगी देऊन आम्हाला हस्ते परस्ते मदत केली त्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि वळतोय मेगा फायनल कडे. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. गणपती बाप्पा, प्रभू श्री रामचंद्र की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. सुरुवात होते मेगा फायनलला आणि आलाय छोटा पॅकेट बडा धमाका, छोटा तीर वार करे गंभीर. सुपर संडे आहे म्हणून प्रत्येक चौकारासाठी किरण पाटील यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी एक अंड आहे. आणि जर का 30च्या वर रन्स प्लस केल्या तर 350 केल्या तर 500 आणि जर का 6 बॉलला 6 चौकार लगावल्या तर यज्ञेश कडून 2000 रुपये लागू आहेत. आणि 6 लगावल्या तर उदय खळे याच्याकडून 500 आहेत. आणि जित्यांनी जर का बाउंड्री अडवली तर किरण याच्याकडनं 500 रुपये आहेत. आणि पहिलाच बॉल होता नो बॉलच्या माध्यमातून नक्कीच या ठिकाणी पाहिला मी तर नो प्लस एक टोटल 2 धावा. सुरुवात चांगल्या पद्धतीने झालेली आहे. सुरुवात बघावी लागेल. मेगा फायनल चालू, एक उत्कृष्ट फायनल बघायला लागणारा फायनलचा मुकाबला. गेल्या वर्षीच भावांचे मला संघ फायनल मध्येच दाखल झाला. फायनल कोरली होती, चषकावर नाव कोरलं होतं. जातोय चौकार, होतोय घोषित 4 रन आणि चौकाराने मस्तपैकी स्वागत केलंय. आणि नक्कीच पहिला चौकार पाहायला मिळाला निखिल चोबलियाच्या बॅट मधून. आणि जर का जीत याने निखिलचा विकेट घेतला तर वैष्णव कडून 200, करण कडून किरण पाटील याच्याकडून 500. हो, जोरदार मानेचा प्रहार. बॉल थांबवतो, बॉल जगडवतो, अडवून ठेवतोय आणि ठेवणे गरजेचं आहे. कारण मगाशी देखील राजेशला पाहिलं आपण, राजेश जगडून ठेवलं होतं, पकडून ठेवलं होतं त्याच बॉलरने. तो जीत नावाचं एक वादळ मैदान दाखल झालं. आता मात्र काय होणार तितकं जण क्षेत्ररक्षण पाहायला लावतोय आणि नक्कीच या ठिकाणी बॉलला अडवतोय, बॉल या ठिकाणी डॉट होतोय. चॉप करण्याचा प्रयत्न होतोय, सक्सेस जातोय. यात पुन्हा एकदा बॉलरकडे उत्कृष्ट बॉलिंगचा नमुना होतोय. पेश राईट नंबर राहून विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न असणार आहे. बघूया काय होणार, काय घडणार असणार महत्वाचं. आता मात्र या ठिकाणी हो संचित उत्कृष्ट फिल्डिंगचा नमुना होतोय. पेश बॉलिंग जर आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा या लहान मुलासाठी. म्हणजे कीर्ती लहान पण मूर्ती महान. मूर्ती या ठिकाणी लहान आहे पण कीर्ती महान आहे. नक्कीच पाहायला मिळते. मूर्ती लहान पण कीर्ती महान पाहायला मिळते. छोटा पॅकेट बडा धमाका अशा प्रकारे वाईड बॉल घोषित होतोय. रणसंख्या झालेली आहे मनोज. 7 धावा झालेल्या आहेत. चालू असलेला सामना मेगा फायनल सामना, फायनल मुकाबला पाहतोय. नक्कीच अंतिम सामना याचसाठी केला होता. अट्टासा शेवटचा दिवस गोड व्हावा, नक्कीच हीच एक उत्कंठा मनामध्ये आणि शेवटचा दिवस गोड होण्यासाठीच असतो. आणि गेल्या 3 दिवसामध्ये मॅचेस चालू होते. खरोखर ज्याने या लीग करता मेहनत घेतली, सहकार्य केलं, मदत केली, हेल्प केली, कामं केली, त्या सगळ्यांचा पुन्हा एकदा गणपती बाप्पा उत्सव क्रीडा मंडळ यांच्याकडून आभार व्यक्त करतो. विकेट साठी 500 रुपये या ठिकाणी लागू झालेली आहेत किरण पाटील यांच्याकडून जीत करिता. पाहूया काय होणार, काय घडणार हे असणार महत्वाचं. राईट आर्म राऊंड विकेट. आता मात्र या ठिकाणी पंचांचे हात होत आहेत समांतर, धावा मात्र येत आहेत अवांतर. एक मेगा फायनल पाहायला मिळते. आणि जातोय चौकार, उत्कृष्ट नमुना होतोय पेश आणि अशा प्रकारे चौकार झाला घोषित. राजा शिवछत्रपती महाराजांचा निखिलचा विकेट. 500 लागू किरण पाटील
वैष्णवकडून 200. किती महत्वाचं विकेट असेल हे माहिती आहे प्रत्येकाला. पाहूया काय होणार. वाईल्ड बॉलचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तसेच गणेश कुरुलकर देखील मॅच बघत आहेत आणि म्हणतात युट्यूबच्या माध्यमातून निखिल दादाने आणि चौकार लगावतोय आणि अशा प्रकारे एक ओव्हर समाप्त होते. रणसंख्या झालेली आहे 18 धावा. पहिला ओव्हर समाप्त. रन झालेले 18 धावा. निखिल करता आलाय पारितोषिक. 6 बॉलला 6 चौकार लगावल्या तर गणेश कुरुलकर याच्याकडनं 500 रुपये ऑन आहेत. 3 बॉलला 3 चौकार लगावले 500. आणि आता मात्र या ठिकाणी मानेचा प्रयत्न. एक महत्वाची बघूया काय होणार काय घडणार. आता मात्र या ठिकाणी बघूया नक्कीच या ठिकाणी जो घडणार ते घडणार, जे बिघडणार ते बिघडणार. नक्कीच काय होणार. थर्ड अंपायर येत आहेत एकत्र. पंचांचा निर्णय काय येतोय. नॉट आउट. सहा बॉलला 3 चौकार लगावल्या तर 1000 रुपये. 2000 यज्ञेश. जे जे युट्यूबच्या माध्यमातून मॅच बघत आहेत त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतो. जे जे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आलेले आहेत त्यांना एक खरोखर तुम्ही देखील वेळात वेळ काढून मॅचेस बघत आहे. तुमचे देखील मनपूर्वक आभार. आणि इतका वेळ झाला तरी तुम्ही देखील मॅच बघण्यासाठी या ठिकाणी आलात. खरोखर मनापासून आभार व्यक्त करतो. आणि करणने जर का 3 विकेट घेतल्या तर किरण पाटील कडून 1000 रुपये लागू आहेत. आणि जर का यज्ञेशने 6 चौकार आणि आता मात्र जातोय 1 रन. 3 बॉलला 3 चौकार लगावल्या तर 1000 रुपये नील करिता यज्ञेश चोगले कडून या ठिकाणी लागू झालेले आहेत. बघूया करण झाला गोलंदाज मार्कवर सज्ज. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न होतोय का. सक्सेस. वाईड प्लस 22 टोटल 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळतं. नक्कीच रणसंख्या जाऊन पोहोचली आहे मनोज. 22 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. पाहूया एक उत्तम केली मेगा फायनल ग्रँड फिनाले अंतिम सामना पाहायला लावतोय. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न आता मात्र या ठिकाणी होतोय काय. बॉल गेला होता हवेमध्ये होता पण चांगला प्रयत्न होता आणि अशा प्रकारे नक्कीच या ठिकाणी एक रन धावून घेतलेला आहे. आणि मगाशी देखील मनाला बॅटिंग यासाठीच घेतली की बॅटिंग मध्ये पहिला प्रेशर नसतं. आणि नक्कीच या ठिकाणी आता मात्र या ठिकाणी वाईड बॉल. खुद्द कर्णधार चुकडनं सामना रंगताना दिसतोय. भावन जयमल्लर या संघाचा कर्णधार आहे करण दोरकुलकर. आणि समोरचा लगावतोय चौकार होतोय घोषित 4 रन. आणि अशा प्रकारे नक्कीच उत्कृष्ट खेळी करतो आपल्या संघासाठी. रणसंख्या जाऊन पोहोचली आहे 28 धावा. कारण मगाचपासून आपण गेले 3 दिवस पाहतो उत्कृष्ट खेळी करतोय. आणि आता मात्र हात आल्या आहेत समांतर. धावा येत आहेत अवांतर. दुसरी ओव्हर चालू पूर्ण करते करण दोरकुलकर. समोर आहे तो निखिल चौगले. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न होईल का. सक्सेस. काय होणार. जातोय चौकार. उत्कृष्ट खेळी. आता मात्र उदय कळे विकास खोपडकर यांच्याकडून 500 रुपये लागू आहेत. बघूया किती महत्वाचा विकेट असेल.
आणि पाहूया पुन्हा एकदा करण दोरकुलकर राईट टर्न राऊंड विकेट बॉक्स मारण्याचा प्रयत्न होतोय का सक्सेस. आता मात्र या ठिकाणी काय होणार काय घडणार आणि नक्कीच या ठिकाणी वाईट बॉल होतोय घोषित आणि वॉलवेटच्या माध्यमातून 35 रन संख्या झाले 35 धावा. हो आणि चांगली बिल्डिंग म्हणावी लागेल फक्त हातच टाकला कारण माहिती नव्हतं बॉल कधी हात टाकला आणि डायरेक्ट अंदाजपणे हात टाकला बिल्डिंग करण्याचा प्रयत्न केला उत्कृष्ट म्हणावा लागेल आणि नक्कीच या ठिकाणी डॉट बॉल होतो. पाहूया काय होणार काय घडणार एक मेगा फायनल पाहायला मिळते. राईट आर्म राऊंड वगैरे हळूच सन्मान करतोय. आता मात्र या ठिकाणी मोका होता चान्स होता संधी होती एक रन धावून काढला आणि अशा प्रकारे स्ट्राईक घेते स्वतःकडे. 2 ओव्हर समाप्त रणसंख्या झालेली आहे 36 धावा 36 धावा झालेल्या आहेत. जर का निखिलने 6 बॉलला 6 चौकार लगावल्या तर किरण पाटील यांच्याकडून 1000 रुपये लागू आहेत. यज्ञेश कडून 2000 रुपये लागू आहेत. पारदर्शनचा या ठिकाणी वर्षाव होतोय बक्षिसांचा वर्षाव होतोय. नक्कीच पाहायला मिळतील की आता मात्र वासुदेववर ठेवलाय विश्वास आणि झालाय गोलंदाजी मार्गावर सज्ज. हा बॉल या ठिकाणी कमबॅक करतोय बॉल होतोय डॉट चांगला कमबॅक म्हणावं लागेल निखिलच्या माध्यमातून. एक चालू असलेले सामना मेगा फायनल अंतिम सामना फायनल मॅच या ठिकाणी पाहायला मिळते आणि जातो उत्कृष्ट प्रयत्न केला होता पण चौकार होतो घोषित 4 रन. सगळ्या पुन्हा एकदा वासूकडे झालाय गोलंदाजी मार्गावर सज्ज. कशा प्रकारे टाकण्याचा प्रयत्न होतोय का सक्सेस. राईट आर्म राऊंड विकेट बॉक्स मारण्याचा प्रयत्न असणार आहे. समोर होतो निखिल उत्कृष्ट बॅटर आणि 9+22 टोटल 2 धावा धावसंख्या झालेली आहे 42 42 धावा झालेल्या आहेत. नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतंय चालू असलेला मेगा फायनल. हो चांगला प्रयत्न होता ठरला असफल प्रयत्न जातोय कीपरच्या हातामध्ये बॉल होतोय डॉट पुन्हा एका या ठिकाणी गोलंदाजी मार्गावर होतोय सज्ज. कमबॅक करतो स्वतःला वासुदेव. रन संख्या जाऊन थांबले 42 जणांवर. पाहूया पुन्हा एकदा 42 रन झालेले आहेत. तिसरी ओव्हर चालू पूर्ण करतोय वासुदेव. समोर आहे तो उत्कृष्ट बॅटर आणि आता मात्र लगावतोय चौकार. चांगला प्रयत्न केला होता जितनने नक्कीच चांगला प्रयत्न होता. अडवला असता तर नक्कीच चौकार वाचला असता. आणि चौकार निखिल पुरेपूर फायदा घेतोय. त्याच्या नावावर ऑरेंज कॅप आहे. नक्कीच वैयक्तिक 400 रन झाले असतील निखिलच्या. आणि धावसंख्या झालेली आहे 50. निखिलचे वैयक्तिक किती आहेत 33. निखिलचे वैयक्तिक 33 जातोय चौकार. उत्कृष्ट चौकाराचा नमुने या ठिकाणी होतोय यश आणि रन संख्या जाऊन पोहोचले 54 आणि निखिल याच्या वैयक्तिक 37 धावा झालेल्या आहेत. आणि जर निखिलने हातसंख्या लगावली तर किरण पाटील याच्याकडून 500 रुपये लागू आहेत. बघूया या 500चा ठरतोय का मानकरी. नक्कीच पाहायला मिळतोय मेगा फायनल पाहायला मिळतोय. उत्कृष्ट सामना पाहायला मिळतोय. नक्कीच अंतिम सामना फायनल मुकाबला मेगा फायनल. बघूया कोण जिंकतो चषकावर नाव कोणाचं कोरलं जात आहे हे असणार महत्वाचं.
आतापर्यंत 3 ओव्हर मध्ये 54 धावा झालेल्या आहेत. अजून शेवटची ओव्हर आहे, शेवटची ओव्हर टाकण्याकरता सज्ज झालाय भावान जय मल्हारचा. हो, एक रन आणि नक्कीच मानण्याचा प्रयत्न. नील देखील चांगल्या प्रकारे साथ दिली आणि साथ द्यावीच लागणार आहे, कारण निखिल चोगलेचे वैयक्तिक 400च्या प्लस रन झाले असतील नक्कीच, कारण 400 परफेक्ट 400 परफेक्ट. आणि निखिल चोगले यांनी वैयक्तिक आतापर्यंत 408 धावा केलेली आहे. जोरदार टाळ्या वाजवा निखिलसाठी. 408 आतापर्यंत एकूण धावा. अजूनही तो स्ट्राईकवर आहे, नॉट आउट आहे. नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळेल किती रन्स करतोय ते. आणि आता वैयक्तिक धावा आहेत आताच्या सामन्यामध्ये 37. आणि काय होतोय काय कंपनी उंगली खडी की चलता की आहे किसको. आता मात्र या ठिकाणी अंदाज बाद होत आहे आणि वाईडवर दिला. वाईडवर जयकरण घ्यायचं माझं. निखिलने हाफ सेंचुरी लगावली तर किरण पाटील याच्याकडून 1,500 रुपये लागू आहेत. आता आलाय प्रशांत, ज्याच्या नावात अंत. आता मात्र होणार काय, काय घडणार काय, नक्कीच आता मात्र या ठिकाणी प्रशांत या ठिकाणी होतोय बाद, पण निखिलला या ठिकाणी बिलालाय मोका. रणसंख्या किती झाली? रणसंख्या 56 रणसंख्या झालेली आहे 56 धावा झालेल्या आहेत. नक्कीच एक चांगलं समाधानकारक स्कोर आलेला आहे. स्टंपिंगला कसं काय पंच निर्णय, आणि स्टंपिंगला प्रशांत आउट आहे आणि मला वाटतं निखिलला नॉनस्ट्राईकवर थांबावं लागणार आहे. अनुषची हॅट्रिक झालेली आहे 3 विकेट. सॉरी हॅट्रिक चान्स आहे, हॅट्रिक चान्स आहे. अनुषला हॅट्रिकला चान्स आहे. जर का हॅट्रिक घेतली तर किरण पाटील कडनं 200 रुपये लागू आहेत आणि यज्ञेश कडून 1,000 रुपये लागू आहेत. आता घरीच कटवतोय आणि बॉल सोडतोय आणि अशा प्रकारे नक्कीच या ठिकाणी रन झालेले आहेत 57 धावा. अंपायर बॉल किती झाले आहेत यावरचे? 3. अजून 3 बॉल शिल्लक आहेत. एक सादिक बाकर खरोखर उत्तम चांगल्या प्रकारे पंचगिरी करत आहेत. गेल्या 3 दिवसामध्ये आपण पाहिलं असेल 3 चेंडूंचा सामना करावा लागेल. काय होणार, काय घडणार? आता मात्र या ठिकाणी खेळाडू झालाय क्रॉस. बघूया काय निर्णय काय येणार हे देखील तितकंच असणार महत्वाचं. बघूया नक्कीच निर्णय काय असणार, कारण
बघूया काय होणार, काय घडणार. आता मात्र या ठिकाणी अनुज तयार होतोय, जातो वाईट बॉलच्या माध्यमातून. रणसंख्या वाढते, रणसंख्या होते 59 धावा. 3 चेंडू आहे, 3 चेंडूचा सामना करावा लागणार आहे तुम्हाला. 3 चेंडू असतील महत्वाचे. 3 चेंडूसाठी जो तयार झालाय, स्ट्राईक मार्कवर झालाय सज्ज निखिल चौगले. आतापर्यंत 408 रन ज्याने केलेले आहेत. आता मात्र हळूच बॅटची एज लागते, बॉल जातो बॅक साईडला आणि एका रनाकरता या ठिकाणी होतोय घोषित. आता 2 बॉल मध्ये 2 चौकार लगावल्या तर किरण पाटील याच्याकडून 500 रुपये. आणि चौकार. हो हो, नाचायच्या गाणं बजाव, गाणं बजाव बाय उदय खडे. पाटील एक चौकार 500 रुपये लागू यज्ञेश कडून सुद्धा. आणि एक विकेट 1000 रुपये यज्ञेश कडून. शेवटच्या 2 बॉलवर 2 चौकार लगावल्या होत्या. आणि स्कोअर झालेले किती आहे मनोज? 68 धावा झालेले आहेत आणि 69 धावांचं आव्हान दिलंय भावास जय मल्हार या संघाला. आणि हा आव्हान पूर्ण करण्याकरता उतरलाय संघ. आणि निखिल 500 रुपये लागू झाले होते. किरण पाटील लवकर द्यायचे. किरण पाटील 500 रुपये. युट्यूब इकडे बॉलिंग साईडच्या पाठीमागे जर कॅमेरा फिरवायचा आहे. ओके झालं ओके धन्यवाद. 46 एकट्याने निखिलने मारलेले. कॅमेरा 2 साईडने फिरवा जरा, बॉलिंग साईड आणि बॅटिंग साईड. जर का किरणने 5 बॉलला 5 चौकार लगावल्या तर किरण पाटील यांच्याकडनं 500. आणि जर का प्रशांत यांनी जर का डाय मारली तर डाय साठी 500 रुपये उदय खळे याच्याकडून. बॉलावर डाय, कुठे पण डाय मारली चालणार नाही. जर का 6 बॉलला 6 चौकार लगावल्या तर यज्ञेश चोगले याच्याकडनं 2000 रुपये लागू आहेत. नील तबीब होतोय तयार, गोलंदाजी मार्ग झालाय सज्ज. आणि आता मात्र उत्कृष्ट या ठिकाणी नमुना पेश करतोय. चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल. अनिलच्या माध्यमातून तितकी साथ दिली ती जनार्दने, कारण ही साथ ही सोबत असणे गरजेचं आहे. सामना चालू असला सामना पाहतोय. मेगा फायनल, ग्रँड फिनाले, अंतिम सामना पाहतोय. हो, उत्कृष्ट बॉलिंग म्हणावी लागेल. चांगलं कमबॅक केलंय. जर का करणचा विकेट नीलने घेतला तर यज्ञेश कडून 500. 1000 रुपये 1000. आता जातोय चौकार. उत्कृष्ट चौकाचा नमुना होतोय पेश करणच्या माध्यमातून. पाहतोय करण उत्कृष्ट या ठिकाणी फलंदाजांनी आतापर्यंत बरेच संघांनी गाजवले. नक्कीच फायनल मध्ये संघाला पोहोचवलंय. तोच करण पुन्हा एकदा या ठिकाणी काय करणार, काय होणार पाहूया. राईट आर्म रामदेव विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न तितकंच चांगलं क्षेत्ररक्षक होताना दिसलं, परंतु एक रन या ठिकाणी घेतलेला आहे. आणि नक्कीच या ठिकाणी साईड
नक्कीच पुन्हा एकदा शेवटचे 2 चेंडू असतील कशा प्रकारे टाकण्याचा प्रयत्न असणार एलजे टायगरचा एक स्ट्रायकर बॉलर हो चांगले फिल्डिंग म्हणावी लागेल आरसीच्या माध्यमातून थ्रो केला होता उत्कृष्ट थ्रो म्हणावी लागेल फिल्डिंग जो तो या ठिकाणी जीवाची बाजी लागा होता जीवाची या ठिकाणी आताची बाजी करतात नक्कीच करावीच लागणार आहे मित्रांनो कारण मेगा फायनल आहे एलपी स्ट्रॉंग आणि जर का या बॉलसाठी ज्या हर्षदने बॉल अडवला होता त्या बॉल अडवल्यामुळे फिल्डिंग केल्यामुळे किरण पाटील याच्याकडनं 190 रुपये आणि या बॉलवर अंपायर काय 1 रन ओव्हर होते समाप्त 1 ओव्हरचा खेळ संपला रन झालेले आहेत 6 धावा 69 धावांचं आव्हान आहे आणि जिंकण्यासाठी 18 चेंडू 63 धावांचं आव्हान दिलंय जातोय चौकार होतो घोषित 4 रन चौकाराने मस्त दणदणीत खणखण या ठिकाणी स्वागत केलंय 5 बॉलला 5 चौकार लगावले तर 500 रुपये लागू आहेत आणि चांगली साथ दिली चांगली या ठिकाणी उत्कृष्ट या ठिकाणी फिल्डिंग केलेली आहे मिस फिल्डिंग झाली होती कमलेश याच्याकडनं परंतु त्या ठिकाणी जो होता अनिल त्याच्याकडे उत्कृष्ट फिल्डिंग झाली आणि हीच फिल्डिंग करावी लागणार तुम्हाला मित्रांनो 59 धावांचं आव्हान आहे आव्हान पूर्ण करण्याकरता जिद्दीने उतरलाय संघ येणारे चेंडू असतील हो जोरदार 4 बॉल अजून 3 बॉल 3 चौकार लागले 500 रुपये किरण पाटील याच्याकडनं करण करता लागू केलेले आहेत चालू असलेला सामना मेगा फायनल मुकाबला पाहायला मिळतोय नक्कीच पाहूया राईट टाइम राऊंड विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न होतो का सक्सेस हो उत्कृष्ट बॉलिंग नमुना पेश होतोय उत्कृष्ट बॉलिंग म्हणावी लागेल आतापर्यंत पाहूया राईट टाइम राऊंड विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न समोर आहे तो करण दोरकुलकर हो उत्कृष्ट बॉलिंग आणि आता मात्र या ठिकाणी मोठी विकेट गेली आहे करणच्या माध्यमातून रनआउट झालाय करण आणि फिल्डिंग साठी ज्याने उत्कृष्ट फिल्डिंग केली त्या फिल्डिंग करता 100 रुपये किरण पाटील यांच्याकडनं लागू झालेले आहेत पाटील कडून 100 रुपये लागले अनिल करता उत्कृष्ट फिल्डिंग केली उत्कृष्ट थ्रो केला होता वेळेवर फिल्डिंग करणं हे महत्वाचं आहे आणि ती केली आहे थँक्यू विजय आणि आता मात्र या ठिकाणी ओव्हर समाप्त होते आणि 2 ओव्हरचा खेळ संपला रन्स झालेले आहेत 15 धावा अहो 2 वर्ष पुरी बघण्यात घालवली तेव्हा कुठे रत्न हाताला गावलं जिंकण्याकरता 12 बॉल 54 धावांचं समीकरण आहे जनर तबीब यांनी जर का 2 विकेट्स घेतल्या या ओव्हर मध्ये तर किरण पाटील यांच्याकडून 500 रुपये लागू आहेत जोरदार मानेचा प्रहार होता परंतु बॉल बीट होतो बॉल होतोय डॉट 14 बॉल 54 धावांचं या ठिकाणी समीकरण तयार करायचं बनवायचं होतं तुम्हाला पूर्णपणे सामना एलजे टायगर कडे झुकलेला आहे नक्कीच काय होणार काय घडणार हे असणार महत्वाचं पूर्णपणे सामना एलजे टायगर कडे झुकलेला आहे 14 चेंडू आणि 54 धावांचा जो समीकरण जुळवायचं तुम्हाला सामना करावा लागेल मित्रांनो समीकरण या ठिकाणी जोरदार मारण्याचा प्रहार होतोय जीतचा परंतु असफल प्रयत्न ठरतोय जीतने जर का 3 बॉलला 3 चौकार लगावले तर 500 रुपये लागू आहेत यज्ञेश चौगुले यांच्याकडनं आणि आता मात्र या बॉलवर मला वाटतं विकेट जाती आहे आणि नक्कीच पंच बॉल किती आहेत यावरचे 3 मला बघून हसली गाली आय लव्ह यू मला म्हणाली अजून एक जर का विकेट घेतला तर 500 रुपये किरण पाटील यांच्याकडून लागू आहेत
आणि जोरदार मारण्याचा प्रहार होता, परंतु या ठिकाणी प्रहार पोहोचतो तितकं चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. नक्कीच या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेतही ना, बॉल अडवण्याचा करतोय प्रयत्न, तर थांबायचं 2 मिनिटं. हो जातोय खणखण दणदण करत चौकार. रन संख्या जाऊन पोहोचल्या, धाव संख्या 19 धावा. अजूनही 50 धावांचं समीकरण पूर्ण करायचं आहे. येणारा चेंडू असतील तसेच सांगायचं म्हणजे महत्वाचं एल जे टायगर हा संघ एकही सामना न हारता या ठिकाणी मेगा फायनल मध्ये पोहोचला होता. आता देखील त्यांच्याच नावावर फायनल असणार हे सिद्ध झालंय, कारण जिंकण्याकरता रूल्स पाहिजे. 6 चेंडू मध्ये अजून 50 धावांची आवश्यकता आहे. पाहिली तर 1 साइड या ठिकाणी झाली आहे नक्कीच, परंतु एल जे टायगरचं कौतुक करू थोडं आहे. आणि प्रशांत या ठिकाणी आलेला होता आणि चांगली या ठिकाणी फिल्डिंग झाली होती, थोडीशी लो फिल्डिंग झाली होती, परंतु तितकी साथ दिली आहे. जनार्दन याने 5 चेंडू 49 धावा जिंकण्याकरता जातोय चौकार, होतोय घोषित 4 रन. 45 धावांचं समीकरण आहे. 4 बॉल 45 धावा जिंकण्याकरता मेगा फायनल ग्रँड फिनाले श्री गर्जेबाबा उत्सव आणि क्रीडा मंडळ 5 पंढरी आयोजित गर्जेबाबा प्रीमियर लीग. आणि आता मात्र या ठिकाणी होतोय वाईड बॉल घोषित. नो बॉल +1 टोटल 2 धावा पाहायला मिळतोय. जर का मॅच जिंकायचा असेल तर जितेनकडे स्ट्राईक महत्वाची होती, कारण जितेनला मगापासून नॉन स्ट्राईकला ठेवलं होतं. आणि अशा प्रकारे मला वाटतं 1च रन मिळत आहे आणि पूर्णपणे सामना 1 साइड या ठिकाणी होताना दिसतोय. पूर्णपणे सामना फिरलाय तर एल जे टायगर यांच्याकडे. आणि आता मात्र या ठिकाणी फलंदाज चौकार लगावतोय. प्रत्येक चौकारावर 100 रुपये जितेन करता. आता मात्र या ठिकाणी जितेन होतोय बाद. अंपायर बॉल किती आहेत? शेवटचा बॉल आहे आणि जिंकण्याकरता रन्स पाहिजे आहेत 44 सॉरी 40. 1 बॉल 500 चौकार ना, 1 चौकार लगावला तर 500 रुपये लागू आहेत भगवानसाठी यज्ञेश कडून. आणि अशा प्रकारे बॉल अडवतो आणि क्रीडा मंडळ 5 पंढरी आयोजित गर्जेबाबा प्रीमियर लीग 2024 सर्व विषय ज्या चषकावर